नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आंब्याचं सीझन चालू आहे. मस्तपैकी आंबा आंबा घालून मी मस्तपैकी आज चपाती बनवणार आहे. तर इथं मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. आज पुरणाच्या चाळणीमध्ये छान असं केसरी सुद्धा येऊ दिलं नाही. इथं गव्हाचं पीठ घेतलंय. इथं छोटी एक वाटी बेसन घेतलंय. तर गोड होण्यासाठी मी थोडासा गुळ घेतलेला आहे. त्या गुळामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते. जास्त पाणी ओतायचं नाही आपल्याला. रस आहे इथं घेतलेला आंब्याचा. इथं विलायची आणि जायफळ बारीक करून घेतली. तर इथं ही गुळ आधी विरघळून घेते. तर इथे मी गुळ पूर्ण विरघळून घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ अगोदर मी चाळून घेतलेलं आहे. ह्यात छोटी एक वाटी बेसन घेतलंय. आता जे आपण चपाती बनवणार आहे छान अशी गोड, त्याला छान लागते त्याच्यामुळे मी बेसन घेतले. इथे 2 विलायच्या बारीक करून घेतलेल्या त्या. तर इथं आता हे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे हे सगळं पाणी मी ह्यात ओतून घेते. तर मी जास्त पाणी ओतलेलं नाही, थोडंसं ओतलंय त्याच्यामुळे चाळायला जरा वेळ लागतोय. तर गुळात घाण ही असेल तर सगळी पूर्ण जाते म्हणून मी चाळून घेतले. तर बघा असं ऊसाच्या काड्याही निघते त्या गुळात, त्याच्यामुळे मी चाळून घेतलेलं आहे. तर आता हे थोडं थोडं करून तिंबते मी. हे गोडाचा पदार्थ आहे. थोडस मी मीठ घेतलेलं आहे, ह्यात मीठ टाकलंय आणि जे आंब्याचा गर काढून घेतलेला आहे ती पण घट्टसर गर मी ह्यात वतून घेतलाय. तर एकदा सगळा वतला नाही, थोडा थोडा लागल तसा वतून घेते. तर बघा छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता एक गोळा करून घेते चपाती लाटण्यासाठी. आपल्याला चपाती किती मोठी आणि किती छोटी लाटायची त्याच्या अंदाजाने गोळा करून घ्यायचा. तर इथे पीठ घेतलंय मी लावण्यासाठी. तर अशी मी गोड आज आंब्याची चपाती बनवते. त्यासाठी इथं पळपूट घेतलेला आहे. जसं आपण चपातीला तेल लावतो त्याच प्रकारे आतून तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही जे तुम्हाला करायचा आहे त्याचा वापर करू शकता. तर आता ह्याला पीठ लावून लाटून घेते. तर ही त्रिकोणी आपण लाटताना ह्याला गोल आकार द्यायचा आहे. तर बघा अशी छान अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता ही पहिल्यांदा असल्यामुळे तव्याला तेल लावावं लागणार आहे थोडंसं, त्यातच चपाती चिटकली जाते. थोडं इकडे चपातीवर पण लावून घेतलेलं आहे. आता त्याच पद्धतीने मी इथं दुसरी पण चपाती लाटून घेते. तर बघा चपाती किती छान अशी फुगलेली आहे आणि मस्तपैकी दोन्ही साईडने मी भाजून घेतले. तर बघा छान अशा मस्तपैकी मी आज आंब्याच्या गोड अशा चपात्या बनवून घेतली. त्या मऊ लुसलुशीत आणि छान, लहान मुलांना पण आवडतील आणि मोठ्यांना पण आवडतील अशा आंब्याच्या आज चपाती बनवली. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.